नमस्कार मित्रांनो, मी दौंडचा आदेश माय जर्नीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आता सकाळी उठून पारूसच मला चालवले वावरात. पप्पांना बी घेऊन चाललो. म्हणले आपल्याला जायचं ट्रॅक्टरवाल्याच्या घरी. पप्पांना सोडलं ट्रॅक्टरवाल्याच्या घरी. म्हणलं तुमचं तुम्ही बघून घ्या. घरी आल्यानंतर मस्तपैकी पारूसं नेलेली आंघोळ करून घेतली. आणि हे काय माझ्या नशिबाला ठेवले. आता म्हणलं रानात गेलोय तर कपडे काढले असतील काय बाबा. मग त्याच्यानंतर घर झाडून घेतलं. कपडे बी चांगली चकाचक काढून घेतली. त्याच्यानंतर काल शेजारच्याचा बर्थडे होता. म्हणलं कालचं चॉकलेट उद्या खाता येईल. मग आज कामाला आलं. मित्रांनो चॉकलेट खायला या. मित्रांनो चहा बिस्किटाचा नाश्ता करायला या. मला असं समजलं आईने बिस्किट नाही खाल्लं. त्या क्षणी मी बिस्किटाच्या 2 पाकळ्या करून मला निम्म आईला निम्म केलं आणि मग मी बिस्किट खायला घेतलं. असं म्हणतात आई बुजुर्गापासून चोरून खात नाही. मग नंतर घर झाडायला घेतलं. आता घर बी सगळं झाडून झालतं पण मी निवांत झालतो. मग माझ्या मोबाईलमध्ये फ्री फायर गेम होती. म्हणलं आता फ्री फायर गेम खेळू. तेवढ्यात आईसाहेबांचं काम बी उरकन. माझ्या आयडीची लेवल आहे 64. माझ्यावर खेळायचं असेल तर माझी आयडी DM-मध्ये देतो. नळाला आलतं पाणी. आई म्हणली पाणी भरून ठेव, उद्या आंघोळी करायला भेटणार नाही. म्हणलं असं म्हणल्यावर काय करायचं. आईसाहेबांनी उत्तप्पा बनवला होता पण ती मांजरीची गोष्ट आठवते ना. नाही आवडलं तरी बळच खायला लागतं. पप्पाला वावरात सोडलं. पप्पा म्हणले लांबून काय शूटिंग काढतोय, जवळ येऊन शूटिंग काढ, पब्लिकला बी कळू दे आपलं वावर कसं आहे. म्हणलं तुमचं वावर एकच नंबर आहे. मित्रांनो पप्पाला वावरात सोडलं आणि मी निघालो कामाला. म्हणलं रोडच्या मायला गेलो तिथं मी कामाला. तिथं म्हणले आता पहिली याला मिक्सरला बॉडी टाकून घे. नवीन बॉडी टाकली. मित्रांनो या शेगडीला टाकायचं होतं बटन. कस्टमर म्हणले चांगल्या क्वालिटीचं बटन टाका. म्हणलं चालतंय. वायर टाकली आणि ड्रिल मशीन झाली ना चालू मित्रांनो. कारण का आपण जे काम घेतो ते परफेक्टच करतो. होम थिएटरचा कोळसा झालता. आम्ही पोचलो बिर्याणी आणाय. माझा मित्र बिर्याणी आणाय गेलता. मी उन्हात थांबलो. एक इस्त्रीला कॉईल टाकली आणि इस्त्री चालू केली. घरी जायच्या टायमिंगलाच हा फॅन आला. मालकाला नाही बी म्हणता नाही आलं आणि मी तसंच फॅन ठेवला आणि घरी निघालो. नेमकं पावसाचं वातावरण तयार झालं. म्हणलं आता पक्का सुंबडीत सापडलो. आता काय करायचं. माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं पण मी नशीब घरी पोचलो. चॉक देऊ